सर्वप्रथम आपले दैवत 12 ज्योतिर्लिंगाच्या चरणी नतमस्तक होते। आज राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते। आणि आज लोकनेते, संघर्ष नायक, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि स्मृती भवनाचं अनावरण कार्यक्रमाप्रसंगी ज्यांच्या हस्ते आज हा दिव्य सोहळा झाला, अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या संघर्ष कन्या, पशुसंवर्धन तथा पर्यावरण मंत्री, आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे, आपल्या सगळ्यांचे आदरणीय धनंजय भाऊ म्हणजेच डीएम बॉस, व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे गोविंदांना केंद्रे, मुखेडचे आमदार आदरणीय तुषार भाऊ राठोड, शंकर अण्णाजी धोंडगे, रोहिदासजी चव्हाण, मनोहरजी धोंडे, शरद पवार नगराध्यक्ष, देवीदासजी राठोड भाऊ, मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, पुरुषोत्तम भाऊ धोंडगे, गजाननजी सूर्यवंशी, देवीदासजी महाराज, चंद्रमुनीजी मस्के, चंद्रसेन पाटील, गणपत अण्णा तिडके, बाजीरावजी पाटील, पंकजजी परिहार, भास्कर भाऊ पवार, संजयजी चाटे, अर्जुनजी राठोड, अनिल भाऊ बोरगावकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित असणारे सर्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणारे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व त्यांचे चाहते। ताईंनी सांगितलं नाव घेऊ नको, पण ही सगळी प्रमुख नावं होती। आणि आपल्या भागाचे आमदार माननीय चिखलीकर साहेब या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, त्यांची प्रतिनिधी म्हणून मी हे माझं आद्य कर्तव्य समजते की सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतली पाहिजे। आणि त्यानिमित्त महायुतीत आहेत ना भाऊ, महायुती आपल्या सगळ्यांना हा निश्चित आनंद आहे। आणि गावचे सरपंच आमच्या तिडके काकू खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की ज्या लोकनेत्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, वंचितांना, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं, जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रामध्ये मंत्रीपद, एवढा त्यांचा संघर्षमय प्रवास, विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचा प्रवास, आणि फक्त ते स्वतः आमदार नव्हता, हजारो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सन्मान देण्याचं काम, आमदार करण्याचं काम त्या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे। आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन हे दोन संघर्ष नेते आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी संघर्ष करतायत, हा बघून कुठेतरी आनंद होतो। पंकजाताई आणि धनंजय भाऊ, खरंच मी अगदी मनापासून बोलतेय की जो वारसा, म्हणजे प्रत्येकांना वारशामध्ये जमीन मिळत असेल, प्रॉपर्टी मिळत असेल, पण तुमच्या दोघांना वारशामध्ये संघर्ष मिळाला आहे। आणि त्या संघर्षाला इतक्या संयमाने पुढे जाणारे हे बहीण भाऊ आहेत। त्यामुळे खरंच तुमच्या कार्याला मनापासून मी सलाम करते। आणि मतदारसंघामध्ये अनेक, आता जनार्दन भाऊ त्या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे, पण आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुतळा या ठिकाणी उभा राहण्यासाठी एक तप गेला, तर एक तप 12 वर्ष झालं ह्याचं काम सुरू आहे। त्यामुळे निश्चितच शंकरांना धोंडगे जे असतील त्यांच्या माध्यमातून, माजी आमदार असतील त्यांच्या माध्यमातून, चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून, अनेक जणांच्या माध्यमातून हा आज पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी झाला, याचा निश्चित आनंद होतो। मी फार बोलणार नाही, फक्त एक मी जरा लिहून आणलंय तेवढं मात्र वाचते। वंचितांचा आवाज बनून ध्येयासाठी लढलेला नेता म्हणजे संघर्ष नायक गोपीनाथराव मुंडे साहेब। मातीशी नाळ जोडून जनतेचे प्रश्न मांडणारा नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब। शेतकरी वंचित कामगारांची कैवारी बनून आयुष्य वेचलेला नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब। प्रत्येक जाती धर्मासाठी अखंड संघर्ष करणारा नेता म्हणजे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब। गोपीनाथराव मुंडे म्हणजे संघर्ष, आणि संघर्ष म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब। आणि या ठिकाणी आणि आदरणीय चिखलीकर साहेबांवरती गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आशीर्वाद होता। 2004 साली साहेब जेव्हा अपक्ष या ठिकाणी उभे राहिले होते, तेव्हा गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जी मदत केली ती मदत आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही।
आता झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आदरणीय धनंजय भाऊ इतक्या सभा असताना सुद्धा चिखलीकर साहेबांसाठी वेळ काढून या ठिकाणी सभा त्यांनी दिल्या. आदरणीय पंकजाताई एवढ्या व्यस्त असताना सुद्धा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमामधून त्या ठिकाणी चिखलीकर साहेबांना आशीर्वाद देण्याचं काम केलं. त्यामुळं सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारं कुटुंब म्हणून चिखलीकर साहेब आहेत. त्यामुळं निश्चितच आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे, हे मान्यच करावं लागेल. आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं कंधार लोहा मतदारसंघामध्ये या ठिकाणी खूप खूप स्वागत करते. सर्व कमिटीचं अत्यंत सुंदर नियोजन केल्याबद्दल सर्व कमिटीचे सचिव अध्यक्ष यांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक करते. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. धन्यवाद. धन्यवाद.